दोस्तों, आप सभी का स्वागत है हमारे YouTube चैनल आओ मेरे साथ सफर में। मित्रांनो, आज आपण आलो आहोत आओ मेरे साथ सफर मध्ये पेण कांदेपाडातील सई आर्ट्सचे गणपती कारखान्यात तुम्ही पाहू शकता हजारो गणपती इथे आहेत। मी नेहमी सांगतो, पेण हे गणपतीचं माहेरघर। मुंबई असो या महाराष्ट्रात सगळीकडून जे गणपती जातात ते पेणमध्येच जातात, पेणमधूनच जातात। हे दरवर्षी मी माझा व्हिडिओ तुम्ही पाहत असता आओ मेरे साथ सफरमध्ये या चॅनलवर। आज मी आलो आहे कांदेपाडातील या कारखान्यावर, सई आर्ट्स। तुम्ही पाहू शकता नवीन नवीन पद्धतीचे नवीन नवीन गणपती तुम्ही पाहू शकता। हे बघा सुंदर गणपती। हे बघा, हे फक्त तुम्हाला बघायला मिळेल आओ मेरे साथ सफर के चॅनलवर। आणि मी आज घेऊन आलो हे सर्व गणपती तुम्हाला पेणमध्ये दाखवायला गेलो। दरवर्षी मी पेणच्या एका कारखान्यात आपली शूटिंग घेत असतो। कारखान मालक, त्यांचे जे कामं करणारी माणसं आहेत त्यांच्याशी तुमच्या बोलणं करून देत असतो। तर आता आपण आजही हे बघा बाल गणपती पहा, किती सुंदर आहे पहा। हे पहा, तर आपण त्यांच्या मालकांशी बोलू, त्यांच्या समस्या जाणून घेऊ, त्यांच्या कारखान्याबद्दल बोलू, कुठे कुठे गणपती जातात हे पण त्यांना विचारू। मला आपलं नाव? नमस्कार, बोला ना। मी संकेत म्हात्रे, दादू, सई आर्ट्स। अच्छा, आज तुम्ही हां माझी इथं आलात, अतिशय आनंद होतोय की एक यूट्यूबर आमची इथे येतोय आणि आमची शूटिंग करतोय आणि अख्ख्या महाराष्ट्र नाही तर भारतात देशातल्या जनतेला हे आम्हाला आमचं प्रेझेंटेशन करून दाखवतात। म्हणजे सई आर्ट्समध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे गणपती मिळतात हे दाखवतात, त्याच्याबद्दल तुमचा मी आभारी आहे। असंही दादा की हे जे पेण आहे याला गणपतीचा माहेरघरच म्हणतात। अख्ख्या महाराष्ट्रात नाही तर भारतात बाहेरगावी सुद्धा इथून गणपती जातात। हे सर्वांना, अख्ख्या भारतात सर्वांना माहिती आहे। आणि आम्ही दरवर्षी पेणमधील कुठल्या ना कुठल्या मूर्तिकारा या त्याच्या कारखान्याचं आमच्या चॅनलवर दाखवत असतो। आज आमचं सौभाग्य आहे की असा कारखाना आम्हाला मिळतो जिथे नवीन नवीन स्टाईलचे नवीन नवीन पद्धतीचे गणपती आले आहेत। तर मला तुम्हाला एवढं विचारायचं आहे की थोडे प्रश्न विचारायचे आहेत दादा तुम्हाला, की किती वर्षापासून तुमचा हा बिझनेस सुरू आहे? 13 वर्षापासून बिझनेस। अच्छा, 13 वर्षापासून तुमचे गणपती कुठे कुठे जातात? हा एवढा मोठा कारखाना आहे, त्यामुळे अख्ख्या मला वाटतं मुंबई नाही महाराष्ट्रात जात असतील। कुठे कुठे जातात तुमचे गणपती? महाराष्ट्राच्या बाहेर इंदोर आहे, अच्छा, उज्जैन आहे, अच्छा, कर्नाटक आहे, अच्छा, दिल्ली आहे, बऱ्याच ठिकाणी गणपती जातात। अच्छा, म्हणजे इथूनच माझ्या मते जर एवढे सुंदर गणपती आता नेत्यांच्या घरी पण डायरेक्ट नाही पण इनडायरेक्टली तुमचेच गणपती जात असेल असं वाटतं। कारण भरपूर एकदम गणपतीचं जे रूप आहे ते मनाला भावून घेण्यासारखं रूप आहे, त्याचं सौंदर्य आहे ते असं आहे की ते बघूनच असं वाटतं की बघतच राहावं। म्हणून मी आज माझ्या प्रेक्षकांसाठी, आओ मेरे साथ सफरच्या प्रेक्षकांसाठी तुमच्या कारखान्यात आलो आहे। की मी परवाही पाहिलं तर मी विचारच केला मनात की इकडची शूट घेऊया। दादा, किती टेम्पो जातात इथून तुमचे? जवळजवळ वर्षामध्ये आपल्याकडनं 5,500 गणपती संपतात, जातात, आपण तयार करतो। अच्छा, 1 फुटापासून ते किमान 5 फुटापर्यंत करतो आपण। परंतु जर कोणाला 8 फूट 10 फूट जर कुठल्या मंडळाला पाहिजे असेल ते सुद्धा आपण त्यांची मागणी पूर्ण करतो। अच्छा, आणि ते पेणमध्ये तुमचं स्वतःचं पण असेल की जिकडे इकडचे लोक आहेत, लोकल लोक पण मला वाटतं मी आता पाहिलं तर भरपूर लोकल लोक आहेत जे तुमच्याकडून गणपती घेऊन जात असतात? हो दादा, बरेच लोकलचे लोक आहेत किंवा आता आम्ही पेण रायगडमध्ये येतो, अलिबाग असू द्यात, खोपोली असू द्यात किंवा इतर जवळची गावं, इकडनं देखील आमच्याकडनं गणपती जातात। थँक्यू दादा। आधी जो जे आहेत कारीगर आहेत त्यांच्याशी मी थोडं दाखवतो। दादा, एक तू पेंटिंग करत असशील ना? हो। आता ह्याला किती वेळ लागेल पेंटिंग करायला तुला? हे आता 10 मिनिटात होऊन जाईल। गणपती 10 मिनिटात रेडी होईल। तुम्ही पाहू शकता त्या ताई पण आहेत, ह्या ओनर्स आहेत ह्याच्या। ताई, हा जो गणपती तुम्ही बनवताय आता किती सुंदर गणपती हा पाहू शकता तुम्ही। ह्याला तुम्ही आता कलर करा, कधी सकाळपासून घेतलात का तुम्ही? नाही, 15-20 मिनिटात होतो। एक गणपती तुम्हाला रंगवायला आणि पूर्ण हे करायला 15-20 मिनिटात होऊन जातं। तुम्ही पाहू शकता की किती लोक करतायत। हे पहा, म्हणजे प्रत्येक जण पूर्ण गणपती रेडी करतो की एक पार्ट मध्ये करता? पार्ट तयार करतो। अच्छा, तुम्ही कुठला पार्ट करताय त्यातला? गोल्डनचा पार्ट घेतो। अच्छा, तुम्ही गोल्डनचा पार्ट घेत आहेत। तुम्ही पाहू शकता हे बघा किती सुंदर आहेत बघा। गणपतीचं एक म्हणतो ना आपण भव्य दिव्य दर्शन तुम्ही म्हणू शकता।
बघा तुम्ही पाहू शकता किती सुंदर आहे बघा. तुम्ही कुठला पार्ट करता दादा? पूर्ण टचअपचं काम तुम्ही करताय. हे कसं असतं आता आज आपल्याला ही एक गोष्ट कळली आहे की इथे म्हणजे पार्टमध्ये होतं एकाचं काम एकाचं काम असं आणि 15 ते 20 मिनटं प्रत्येकाचं. हे बघा हा माझ्या मते हा नवीन स्टाईल आहे ही. मुंबईत मी तरी एवढी पाहिली नाही आहे. हे बघा ह्यांचं एक तर तुम्ही तुमचं काम हे कपड्याचं ह्याचं आहे का? ड्रेपरी. काय म्हणता याला? ग्रिपरी. अच्छा हे कपड्याचं काम हे करतात. हे पहा तुम्ही पाहू शकता एक गणपतीला ग्रिपरी करायला किती वेळ लागतो? अर्धा पाऊंडचा होतो. तुम्हाला दिवसात किती होता त्याच्यात? 30-40 करतात. तर तुमचं काम काय? मी धोतर मारतो. अच्छा धोतर बांधतो त्यांना. एका ह्याच्यात किती होतं? सजवायचं एक आमचं. अच्छा सजवायचं ते करा तुम्ही धोतर किती करतात एका ह्याच्यात तुम्ही? हा तेच टार्गेट आहे. अच्छा ते तुम्ही करून तिकडे पाठवता? इकडे पाठवून मग ते अच्छा ते पुढचं काम करतात. तुम्ही पाहू शकतात मित्रांनो किती सुंदर आणि सुबक मूर्ती आहे तिथे. हे पहा मी आज तुम्हाला घेऊन आलो आहे माझ्या चॅनलद्वारे आओ मेरे साथ सफर में मध्ये पेण कांदेपाडातील या कारखान्यात. हा पहा सुंदर गणपती, नवीन नवीन रूप्स आहेत, नवीन नवीन स्टाईल्स आहेत. तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या पद्धतीचे. पहा हा पहा कमीत कमी इथे आता माझ्यासमोर कमीत कमी 1,500 ते 2,000 गणपती आहे. ते कमीत कमी पूर्ण सांगू शकत नाही मी, कमीत कमी सांगतो. आणि त्यांचं हे आहे की एक शेवटची गाडी आहे आणि याच्या आधी पहा डबल मुखी आहे. बघा पाहू शकता तुम्ही गणपती किती छान आहे. पहा हे पहा तुम्ही पाहू शकता. थोडंसं सांभाळून जावं लागतंय कारण गणपतीच्या मूर्ती रेडीच आहेत. हे बघा बैठक सुंदर बैठक आहे. बघा तुम्ही पाहू शकता. हे बघा इथे कारागीर आहेत जे कच्च्या मूर्ती आहेत त्यांना. आता तुमचं नाव? माझं नाव विशाल आहे. मी इथं सह्याद्रीमध्ये कोल्हापूरहून आलो आहे. कोल्हापूरवरनं इकडे आला? हो सर, कोल्हापूरहून आलो आहे. तरी हा पूर्ण भारतामध्ये म्हटला तरी काय हरकत नाही. सह्याद्री असा नावात दिला आहे. अच्छा कस्टमरची डिमांड काय आहे ती पूर्णपणे इथं मिळून जाईल. आणि कच्चा काम असतो हा मी सांभाळतो इथं पूर्ण. अच्छा तर सुरुवातीला जो गणपती तो माझ्याहून पुढे जातो स्टेप बाय स्टेप. ओके हां. असं आहे. अच्छा म्हणजे जी लोकांची इच्छा असते की ह्या प्रमाणचा मला गणपती पाहिजे ते जर तुम्हाला आम्ही आधी सांगितलं तर तुम्ही त्या प्रमाणचा गणपती आम्हाला आणून देता. आणि जेव्हा गणपती इथे येतात म्हणजे कच्च्या मूर्त्या मग त्यांना पहिली स्टेप तुमच्याकडून जाते. माझ्याकडून येते. अस्थिरी म्हणजे हा कळलं मला. आता ते आम्ही बोललोय तिथे पण की स्टेप बाय स्टेप तुम्ही पाहू शकता. ह्या कच्च्या मूर्त्या आहेत. हे बघा ह्या कच्च्या मूर्त्या आहेत आणि हे बनवत आहेत. बघा विशाल ही सांगितलं ना ही कारागिरी आहे. आपल्याला मुंबईच्या लोकांना माहीत नसतं की काय चाललंय भारतातल्या लोकांना माहीत नसतं. आपण नुसता विचार करतो की आणि हीच मूर्ती विक्रेते तिथे नेऊन 10, 12, 15 हजाराला विकत असतात. आणि जे आपले फॅक्टरी आहे ज्यांची त्यांना ही मी नेहमी सांगत असतो की जो बनवतो त्याला काही सुटत नसतं आणि जो विकतो मुंबई इकडून हजारो मूर्त्या मुंबईला जातात आणि विकले जातात त्यांचं मार्जिन हे खूप असतं. तुम्ही पाहू शकता किती त्रास आहे. हे बघा हे विचार करा. आणि हे मेन मुख्य गोष्ट म्हणजे हे कोल्हापूरहून आले. तुमच्या गाड्या कुठे कुठे जातात? त्या दादानी सांगितलं आमचं पूर्ण महाराष्ट्रभर जातात. महाराष्ट्राला जातातच. तरी ह्या वर्षी पण अजून नाही म्हटलं तरी UP बिहारला बी गेलेल्या आहे गाड्या. अच्छा पाऊस बघा. आणि आता माझ्यामध्ये हे शेवटची ऑर्डर असेल ना? हा सर, मी 1-2 दिवस आधी आलो तर पूर्ण भरलेलं आहे. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकताय बघा की आज मी तुम्हाला घेऊन आलो आहे पेणमधील कांदेपाड्यातील एका गणपती कारखान्यामध्ये जिथे 1,000-2,000च्या वर मूर्त्या आहेत. आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे हा शेवटचा लॉट आहे. ह्याच्यात आता आम्ही बुकिंग घेणंही बंद केलेलं आहे कारण मूर्त्या संपलेल्या आहेत. ह्या पण ऑर्डरच्या आहेत. ज्या थोड्याफार बाकी आहेत त्या आहेत त्या ऑर्डरच्या आहेत. ह्याच्या पुढे आम्ही हे बघा कच्च्या मूर्त्या पण मला दाखवतो मी. हे बघा पाहू शकता. बघा मातीच्या आहेत. मातीच्या ही मूर्ती ही बघा ही मातीची कच्ची मूर्ती आहे. हे बघा ही मातीची मूर्ती आहे. लगद्याच्याही मूर्त्या आहेत ह्याच्यामध्ये. तुम्ही पाहू शकता इतकं सुंदर प्रदर्शन तुम्हाला खूप कमी बघायला मिळेल. आपण गेल्या वर्षी बघितलं तिकडे कमी होत्या त्या मानाने. इथे ह्याच्यात मातीच्या आहेत त्याचप्रमाणे प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या आहेत आणि
लगद्याच्या पण आहेत. पेपर लागतात. अच्छा, पेपर लगद्या. म्हणजे ही आता तुमच्याकडे ऑर्डर नाही आहे, म्हणजे ऑर्डर घेत नाही आहात तुम्ही, कारण ऑर्डर तुमच्या संपल्या आहेत, बरोबर? पूर्ण बुकिंग आहे. पूर्ण बुकिंग आहे. तेच म्हणतो हे शेवटचे हे असेल की याच्यानंतर तुमच्याकडे मूर्त्या खूप कमी मिळतील. पण मी मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की ज्यांनाही ह्या पाहिजे असतील, मी यांचा नंबर टाकतोय माझ्या व्हिडिओमध्ये शेवटी, यांचा नंबर नाव टाकत आहे. तुम्हाला ज्यांनाही पाहिजे पुढच्या वर्षीसाठी. आणि त्याचप्रमाणे तुम्ही देवीचंही करता ना, देवीच्या मूर्त्या वगैरे किती फुटापासून करत असता तुम्ही? आता देवीच्याही मूर्त्या नवरात्रीला जवळ आल्या हव्या असतील, इतक्या सुंदर भव्य दिव्य मूर्त्या हव्या असतील तर तुम्ही ह्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. ह्यांचा नंबर मी सर्वात शेवटी घालत आहे. तर भेटूया मित्रांनो परत या 12 दिवसाच्या गणपतीमध्ये. प्रत्येक गणपतीचं दर्शन तुम्हाला माझ्या चॅनलवर मिळेल. थँक्यू. मित्रांनो तुम्ही पाहू शकता, हे बघा, ही कुठली प्रक्रिया सुरू आहे? अच्छा, हे बॉडी कलर करतात. म्हणजे हे असे पहिले हे व्हाईट तिकडून त्याच्याकडून करून ना तुमच्याकडे येतात. हा एकविराईचं हे आहे का? अच्छा, तुम्ही पाहू शकता. नाव काय तुमचं? साहिल कोळी. तुम्ही पण इथेच राहता का? पाहू शकता तुम्ही. गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय